नमस्कार. स्वयंभू चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. काही वेळा आपण कितीही म्हटले तरी पैसा टिकत नाही. आपण काही विचार करतो आणि होते वेगळेच. तर कधीकधी आपला इन्कम वाढतही नाही, प्रमोशन होत नाही. जीवनात अनेक समस्या होऊन बसतात. काय करावे समजत नाही. त्यासाठी तुम्हाला हा उपाय प्रभावशाली नक्कीच ठरणार आहे. तर शुक्रवारी हा तुम्ही उपाय नक्की करा. विश्वास ठेवून करा. काही दिवसातच तुमचे पैशाशी जे रिलेटेड सर्व समस्या आहेत ते सुटतील. मेहनत तर आपल्याला करावीच लागते, पण हा उपाय देखील करायचा आहे. तुम्हाला अगोदर घरचा जो आपण राहतो त्या घरामधील पूर्व व दक्षिण दिशेचा कोपरा तुम्हाला चेक करायचा आहे. तिथे जर काळा किंवा निळ्या रंगाची वस्तू असेल तर ती लगेचच हटवा. आणि जर तुम्हाला ते हटवता येत नसेल म्हणजे काय तर पलंग, सोफा, कपाट अशा ज्या वस्तू आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये दुसरीकडे आपल्याला त्या ॲडजस्ट करता येत नाहीत, मग त्याच्यावर पलंगावर जर टाकणारे आपण जी बेडशीट असतं किंवा सोफ्यावरती काही कवर असतात हे किंवा कपाटावरती कपडा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करायचं आहे, हिरवा किंवा नारंगी रंगाचे तुम्ही नक्की कपडा वापरू शकता. हे तुम्ही पहिले हे कोपरा चेक करा आणि ह्या जर काळा आणि निळा रंग असेल तर तो लगेचच हटवा. त्याच्यानंतर तुम्हाला बघा काय करायचं आहे. दुसरी आपल्या घरातील दुसरी एक चेक करायची आहे गोष्ट म्हणजे पाण्याचा भाग, की जेणेकरून आपण तिथे पाणी ठेवतो. शिवाय पाण्याची टाकी असते काय काय वेळेला, त्या कोपऱ्यामध्ये जर तुमची पाण्याची टाकी असेल तर तिथे तुम्हाला ती तर आपण हलवू शकत नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला एखादे रोपटे लावू शकता. घरात सुद्धा आपल्या रोपटे वाढणारे काही मिळतात, तर तुम्ही ते एखादं रोपटं आणून त्या कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. हे आपल्याला जे आपल्या घरामध्ये आपल्याला जे त्रासदायक आहेत ह्या गोष्टी आपण हटवू शकत नाही, पण आपण त्या ठिकाणी काहीतरी बदल करू शकतो जेणेकरून हा दोष आपल्याला लागत नाही. दुसरी गोष्ट लक्षात घ्या ती म्हणजे आपण जे पॉकेट वापरतो, पर्स वापरतो, पण ती पर्स कशी आहे हे आपण मात्र लक्ष देत नाही. जे आपल्याला दिवसभरात काय लागल ते आपण त्याच्यामध्ये अगदी कोंबतो, असं की ती पाकिट आहे की कचरा कुंडी आहे हे आपण विचार देखील करत नाही. आणि आपलं सर्व जीवन आपलं त्याच्यावरतीच आहे. आपण पैसा पैसा करतो, पण तो पैसा आपण ठेवतो कुठे हा सर्व आपल्यावरती अवलंबून आहे. आपण पैसा ठेवतो, आपण बघा जरी 5 मिनटं कुठे बसायचं म्हटलं तर आपण अगोदर जागा स्वच्छ करतो आणि मग बसतो. मग तिथे कसं आपल्याला वाटतं की आपले कपडे खराब होतील. मग आपण आपले जीवनच आपलं त्या पर्सवर अवलंबून आहे, तर ती देखील स्वच्छ पाहिजे. बरेच वेळा आपण काय करतो त्यामध्ये औषधे ठेवतो, कुठेतरी जायचं आहे छाला गोळ्या ठेवायच्या, शिवाय फोटो ठेवतो, काही चिट्ट्या चिटोऱ्या आपण त्यामध्ये कोंबून ठेवतो. नोटा देखील आपण इकडून तिकडून घेतो आणि पर्स उघडणार आणि तसंच खोचणार. तर तसं करू नका. तुम्ही पहिली पर्स चेक करा. शक्यतो फाटकी तुटकी पर्स नसावी. पर्स ही व्यवस्थित असावी. पर्सला चेन असावी, चेन तुटकी नसावी. त्यामुळे देखील आपल्या पैशाला गळती लागते. हे पहिलं आपण चेक करायचं आहे. शिवाय तुम्ही काय करायचं आहे, त्या जे चिट्टे चिटोर आहे ते काढून टाका. आणि काही लोकांना सवय असते बघा फोटो ठेवायचे, मग आपले अतिशय प्रिय असणाऱ्या लोकांचे आपल्या कुटुंबातील ठेवतो किंवा जे हयात नाहीत त्यांचे ठेवतो. तुम्ही शक्यतो जे कितीही प्रिय असू द्या, प्रत्येकाला प्रत्येकाची व्यक्ती ही प्रियच असते. तुम्ही जे हयात नाहीत त्यांचे फोटो शक्यतो ठेवू नका. आणि जर तुमच्या घरातील सदस्यांचे ठेवायचे असेल तर त्याचा वेगळा कप्पा एखादा करा, जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्ही पैसे ठेवू नकासा. शक्यतो औषधं तर बिलकुलही ठेवू नका. औषधाचे ज्या चिठ्ठ्या असतात डॉक्टरने दिलेल्या त्याही देखील ठेवू नकासा तुम्ही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण कॉईन आणि नोटा वेगवेगळ्या आहेत, पण आपण कॉईन आणि नाणी एकत्रच मिक्स करतो, तर तसं करू नका. कधीही तुम्ही नोटा आणि नाणी एकत्र ठेवू नका. त्यांना वेगवेगळे कप्पे करा. अगदी सवय तुम्ही लावून घेतली ना तर आपोआप लागेल. असं नाही की आज आपण इतक्या दिवसची सवय आहे ती लगेच जाईल, पण सवय लावण्याचा प्रयत्न करा. त्या
वेगवेगळ्या ठेवण्याच्या वेगवेगळ्या कप्प्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण हे आपल्या सवयीवर अवलंबून आहे. तर आता मेन मुद्दा म्हणजे तुम्हाला उपाय काय करायचा आहे. तर बघा, उपाय सांगते त्या अगोदर जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला 3 कॉईन घ्यायचे आहेत. ते 3 कॉईन कोणते? 1 रुपयाचे घेतले तर 1च रुपयाचे 3 कॉईन घ्यायचे, 2 रुपयाचे घेतले तर 2 रुपयाचे घ्यायचे, 5चे घ्या, 10चे घ्या, पण तुम्ही एकच आकड्याचे 3 कॉईन घ्यायचे. ते तुम्ही 3 कॉईन घेतल्यानंतर तुम्हाला लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि तो धागा, ते 3 कॉईन एकावेळी घेऊन त्या लाल धाग्याने तुम्हाला पूर्ण लपेटायचे आहेत, पूर्ण बांधायचे आहेत. ते कॉईन आपल्याला बिलकुलही दिसले नाही पाहिजेत, असे पूर्ण त्या कॉईनला बांधून घ्या. आणि तुम्हाला ते काय करायचे आहेत, कॉईन बांधल्यानंतर पूजेच्या देवघरापाशी आपल्याला ते पूजेच्या ठिकाणी ठेवायचे आहे. आणि ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही बघा लक्ष्मीपूजन दिवशी नक्की हा उपाय करा. त्यामुळे तुम्हाला आणि प्रभावशाली हा उपाय तुमचा ठरणार आहे. तुम्ही तिथे ठेवा आणि नंतर तुम्ही धूप, दीप, अगरबत्ती लावा, निरांजन ओवाळा. शिवाय ती उचला आणि उजव्या हातामध्ये घ्या. आणि तुम्हाला तुमची इच्छा बोलण्याऐवजी तुम्ही तिथे आपल्या मनावरती आहे, आपल्याला कष्ट तर करावंच लागणार आहे, मेहनत तर करावीच लागणार आहे, पण या उपायाने आपल्या घरामध्ये अगदी लोहचुंबकासारखा पैसा येण्यास सुरुवात होईल. तर तुम्हाला तिथे देवघरासमोर ते कॉईन उजव्या हातात घेऊन तुम्हाला बोलायचे आहे की हा लोहचुंबक आहे, याद्वारे माझ्या घरामध्ये अशीच बरकत येणार आहे आणि ह्या लोहचुंबकाप्रमाणे माझ्या घरामध्ये बरकत येऊ दे, असे म्हणून तुम्हाला देवघरासमोर तुम्हाला ते हातात घेऊन आणि मंत्र म्हटले तर अतिशय प्रभावशाली, खूप प्रभावशाली ठरेल. तुम्हाला मंत्र देखील सांगते, तुम्हाला शक्य झाले तर तुम्ही ते 5-5 मिनटे मंत्र करा. पहिला मंत्र आहे ओम क्लीम कृष्णाय नमः, आणि दुसरा मंत्र आहे तो ओम महालक्ष्मीये नमः, आणि तिसरा मंत्र आहे तो ओम भूदेवी नमः. हे 3 मंत्र मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही हे 5-5 मिनटे ते कॉईन हातात घेऊन तुम्ही जरूर बोला. पहिला ओम क्लीम कृष्णाय नमः, दुसरा ओम महालक्ष्मी नमः, तिसरा ओम भूदेवी नमः. हा मंत्र म्हणून तुम्ही 5-5 मिनटं तुम्ही ते कॉईनवरती हा मंत्र जपा. आणि त्याच्यानंतर ते कॉईन तुम्हाला तसेच उचलून तुम्हाला आपल्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसा ठेवता तिथे ते ठेवा. जिथे दागदागिने पैसे ठेवता तुम्ही तिथे ते कॉईन नक्की ठेवा. आणि तुम्हाला नंतर काय करायचं आहे की ते तिथे ठेवल्यानंतर 6 महिन्यानंतर तुम्हाला ते काढायचे आहेत तिथून, आणि त्याचा जो धागा बांधलेला आहे तो सोडायचा आहे आणि तो तुम्हाला एखाद्या मातीमध्ये तुम्हाला ते पुरून टाकायचं आहे. आणि जे कॉईन आहेत ते एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये ते तुम्ही टाकू शकता. दानपेटीमध्ये ते तुम्ही स्वतः खर्च करायचे नाहीत, देव मंदिरामध्ये दानपेटीत टाका, असे तुम्ही करू शकता. याच्यानंतर देखील तुम्हाला तसाच प्रयोग तुम्ही नक्की पुढे देखील करू शकता. तुम्हाला फरक नाही मिळाला तर नक्की पुढे तुम्ही हा प्रयोग चालू करा. 5 ते 10 मिनटाचा आहे प्रयोग, ना खर्चिक आहे ना काय आहे. तर तुम्ही एकदम 5 ते 10 मिनटात हे मंत्र देखील म्हणू शकता असा. आणि तुम्ही मला याचा फरक पडणारच नाही असे निगेटिव्ह बोलूच नका. त्यामुळे निगेटिव्ह आपण जिथं बोलतो ह्यानं काय होणार त्यानं काय होणार, तर ते होणारच नाही. तुम्ही मनात पॉझिटिव्ह वृत्ती आणा, नक्की तुमचं काम होईल. शिवाय बघा, तुम्हाला मेहनत करायचीच आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला कर्म चांगले करायला हवे. तर या कर्मामुळेच आपलं काय होते, तर हे केलेल्या प्रभावशाली उपायाचे आपल्याला नक्कीच फळ मिळणार आहे आणि या उपायाने आपल्यावर नक्कीच प्रभाव होईल. तर हा उपाय तुम्ही जरूर लक्ष्मीपूजन दिवशी करा, तुम्हाला नक्की फरक मिळेल. लोहचुंबकाप्रमाणे तुमच्या घरामध्ये पैशाची आवक येईल. तुम्ही जी आज मेहनत करताय त्याच्या 10 पटीने केली तरी तुम्हाला त्या कष्टाचं काही वाटणार नाही की मला थकवा आला आहे. नक्की आपले कर्म चांगले ठेवा, याच्यामुळे सर्व काही ठीक होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना देखील शेअर करा, त्यांना देखील हा उपाय करू द्या. कोणाला पैसा नको आहे, तुम्हाला हवा आहे, मला हवं आहे, सर्वांना हवा आहे. पैशासाठी तर सर्व लोक हे करतात. आणि दुसरी गोष्ट,
हा उपाय तुम्ही मनापासून करा, श्रद्धेने करा. मनामध्ये निगेटिव्ह वृत्ती आणू नका असा. तर चला भेटूया असाच एक नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.